राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर, कोल्हापूरच्या भरारी पथक क्रमांक 1 या विभागाने ही कारवाई केलेली आहे। ॲक्च्युली एकूण 56,30,00,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये म्हणजे बाटलीच्या लेबलवर नमूद केलेलं आहे की मध्य प्रदेश राज्यात उत्पादित केले असल्याबाबतचे लेबल नमूद करून एक बनावट मद्य निर्माण केलेली मद्य विक्री बनावट मद्य भरलेली बॉटल्सच्या आपण जवळजवळ 750 बॉक्स आपण जप्त केलेले आहेत। आणि यामध्ये आपल्याला आम्हाला गुप्त बातमीद्वारा ही इन्फॉर्मेशन होती आणि ह्या माहितीच्या आधारे आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि जी माहिती होती त्या माहितीमध्ये जे नमूद केल्याप्रमाणे आम्हाला आयशर कंपनीचं वाहन होतं। त्यामध्ये आम्ही आडूर गाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याच्या हद्दीमध्ये वाहन आल्यानंतर आम्ही वाहन थांबवल्यानंतर वाहनाची आपण कसून तपासणी केली। वाहनाला मागणं ताडपत्री लावून सगळा मुद्देमाल आतमध्ये व्यवस्थित बंद केलेला होता। ताडपत्री सगळे ओपन करून आतमध्ये पाहिल्यानंतरनं वर नमूद केल्याप्रमाणे जे आहे लेबल लावलेले मध्य प्रदेश राज्यात निर्मित केलेले असे लेबल लावलेले जवळजवळ 750 बॉक्स आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण भरलेले मिळून आले आणि त्याच्यामध्ये आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे। 2 आरोपीमध्ये साहिदभाई दाऊदभाई खलिफा राहणार कनभा तालुका कडधन जिल्हा बडोदा आणि दुसरे जे त्यांचे साथीदार आहेत ते विक्रमभाई मानसिंग बारिया राहणार कालिया फालिया मोती देवगड बारिया गुजरात ह्या दोघांना आपण अटक केलेली आहे। एकूण जो मुद्देमाल आहे एकूण मुद्देमाल हा 56,30,00,000चा मुद्देमाल आहे आणि त्याच्यामध्ये निव्वळ मद्याची किंमत जी आहे ती 43,20,000 आहे। यामध्ये जी आहे ही कारवाई केलेली आहे कोल्हापूर भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक श्री सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक श्री गिरीशकुमार करचे, अभयकुमार साबळे आणि सर्व श्री जवान विलास पवार, सचिन लोंढे, धीरज पांढरे, विशाल भोई, प्रसाद माळी व वाहनचालक साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतलेला आहे। आणि सदरची जी कारवाई आहे ही आमचे महाराष्ट्राचे आयुक्त महोदय श्री राजेश देशमुख आणि माननीय संचालक श्री प्रसाद सुर्वे दक्षता व अंमलबजावणी आणि तसेच माननीय विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर श्री विजय चिंचळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। धन्यवाद। नाही, ॲक्च्युली आता याच्यामध्ये काय आहे की हे जे लेबल लावलेले आहेत हे लेबल प्रथमदर्शनी असं वाटतं की ते डुप्लिकेट लावलेले असण्याची शक्यता आहे। कारण हा जो रूट आहे जो आम्हाला जी संशय आहे की हा गोवा राज्यातनंच मध्ये येत असावं आणि त्याच्यावरचे जे लावलेले जे काही लेबल आहे त्या लेबलच्या अनुषंगाने जे तपास अधिकारी आहेत ते त्याचा पुढचा पूर्ण तपास करतील आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या बाबी आहेत आपल्याला त्या निष्पन्न होतील। जानेवारीपासूनचा अद्यापपर्यंतचा आमचा जवळजवळ 2 कोटीचा तरी मुद्देमाल झाला असेल। आत्ताच्या एक्झॅक्ट माझ्याकडे फिगर नाही आहे पण जानेवारीपासून 2 कोटीचा आहे। पण मागच्या एप्रिलपासून आत्तापर्यंतचा हे केलेलं आहे आपण जवळजवळ 6.25 कोटीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि ही कारवाई ही आहे ही मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ 1.25 कोटीने जास्त कारवाई आहे। तुमच्या गणित कारवाई आता प्रस्तावित आहे? हो, आपण ॲक्च्युली तो आमचा कर्मचारीच नाही आणि दुसरी गोष्ट आहे की आपण ह्याच्यामध्ये त्याच गुन्ह्यामध्ये आपण त्यांना त्याच्यामध्ये अटक केलेली होती। अटक केलेल्याच्या अनुषंगाने आपण न्यायालयासमोर हजर केलेलं आहे। न्यायालयाने त्यांना दर शनिवारी आपल्याला तारखा दिलेल्या आहेत आणि त्याचा पुढील तपास सुरू आहे। म्हणजे त्याने वाहनाला वापरलेला दिवा किंवा युनिफॉर्म ह्याच्या अनुषंगाने जे आहे त्याची पुढील तपास सुरू आहे। सीमा भागातून भागात काही भरारी पथकं आपण वाढवणार आहे का किंवा कसं? सीमा भाग हा जो येत असताना हा सीमा भाग माननीय उपविभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या विभागात येतो म्हणजे यांच्या अधीनस्थ येतो आणि त्या ठिकाणी आपल्या पूर्ण विभागातली म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण जिल्ह्यातले सगळा स्टाफ असलेले तिथे पथकं नेमलेली आहेत। प्रत्येक पॉईंटवर नेमलेले आहेत परंतु अनेक चोरटे मार्ग आहेत जे गोवा राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात। अशा अनेक चोरट्या मार्गाने सुद्धा तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। केलेला आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे। फौजदारी गुन्हा केल्यानंतरच आपण आरोपी जे आहेत न्यायालयासमोर हजर करतो आणि ती कारवाई आपण त्याच वेळेस आपण ती कारवाई केलेली आहे संपूर्णपणे।
सद्यस्थितीमध्ये त्याचा तपास पुढे सुरू आहे. जे त्याने गणवेश कुठून खरेदी केला, त्याच्यानंतर ते जे काही दिवा वगैरे काही आहे त्यातून कुठून घेतलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी आपण त्याचा तपास सुरू आहे. आणि त्याचबरोबर आपण सरकारी अभियोक्ता यांचं पण आपण त्याच्यामध्ये मत मागवलेलं आहे. अशा प्रकारे सद्यस्थितीमध्ये त्याची परिस्थिती आहे. मॅडम ते आता देणार आम्ही त्याचे पण सॅम्पल जे आहे, त्याची जी पुढची प्रोसिजर आहे, आपण सॅम्पल काढतो. आपण ते सॅम्पल काढून ह्याच्यामध्ये आपण ते लॅबला पण तपासून देणार आहे, किती योग्य तीव्रतेप्रमाणे आहे किंवा कशी आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुढील तपासामध्ये नमूद होतील. धन्यवाद.